प्रॅक्टिस सेट 12.2 त्यातला सेकंड पार्ट आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 6. सम tickets of ₹200 and sum of ₹100 of a drama in a theater were sold. एक नाटकाचं थिएटर आहे, तिथे 200 रुपयाचे आणि 100 रुपयाचे तिकीट विकले गेले. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹100. 100 रुपयाचे जेवढे तिकीट विकले गेले त्याच्यापेक्षा 20 तिकीट 200चे जास्त होते. लेट द नंबर ऑफ tickets of ₹100 is X. म्हणजे 100 रुपयाचे X तिकीट विकले गेले तर 200 रुपयाचे किती असतील? 20 ने जास्त. Therefore the number of tickets of ₹200 is X plus 20. 200 रुपयाचे तिकीट किती असणार आहे? X plus 20. 20 ने जास्त. आणि एवढ्या सगळ्यांची मिळून रक्कम किती आली? 37,000. म्हणजे काय? तर 100 गुणिले X अधिक 200 गुणिले X अधिक 20 आणि किंमत झाली 37,000. 37,000. ओके. इथे जर आपण 100 कॉमन काढला तर काय होईल? देअरफॉर 100 इंटू ब्रॅकेट X प्लस इथे 100 कॉमन आला म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट X प्लस 20 आणि इज इक्वल टू 37,000. आता हा 100 जर इकडे डिवाइड केला तर याचे 2 झिरो आहेत, म्हणजे याचे 2 झिरो कॅन्सल होतील डिवाइड केल्यानंतर. म्हणजे काय शिल्लक राहिले? फक्त X प्लस 2 इंटू ब्रॅकेट X प्लस 20 इज इक्वल टू 100 ने डिवाइड केल्यानंतर 2 झिरो गेले म्हणजे उरले 370. फक्त 370 मल्टिपल करा. X प्लस 2 ने मल्टिपल 2X प्लस 2 इंटू 20 40 इक्वल टू 370. या दोघांची बेरीज 3X आणि हा प्लस 40 तिकडे मायनस करा. 370 मायनस 40. देअरफॉर 3X इक्वल टू उरले किती? 330. हा 3 डिवाइड जाईल इकडे म्हणजे X इक्वल टू 330/3. देअरफॉर X इक्वल टू 3 1 जा 3 3 1 जा 3 म्हणजे 110. मग आपलं उत्तर काय? द नंबर ऑफ tickets of ₹100 is 110. म्हणजे 100 रुपयाचे 110 तिकीटं विकले गेली आणि 200ची किती असणार आहे? प्लस 20 म्हणजे 130. व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज करा आणि ते कंप्लीट करा आणि मग आपण 7वं एक्झाम्पल बघूया. ओके, 7वं बघा. सेवन नंबर क्वेश्चन. Of the three consecutive natural numbers five times the smallest number is 9 more than 4 times the greatest number find the numbers. मतलब बघा, of the three consecutive natural numbers 5 times the smallest number is more than 4 times the
greatest number, find the numbers. Let the numbers are. नॅचरल नंबर आहे, नैसर्गिक संख्या आहे. लेट द नंबर्स आर. पहिला एक्स मानला, दुसरा x+1 आणि तिसरा x+2 असेल. ओके, त्याचं रिलेशन बघा काय. द स्मॉल 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, सगळ्यात लहान कोण आहे x, त्याचं 5 टाइम्स 5x इज 9 मोर दॅन द 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर इज इक्वल टू, ग्रेटेस्ट आहे x+2, याचा 4 टाइम्स करायचा, त्याच्यापेक्षा 9 ने जास्त. हे रिलेशन लक्षात आलं पाहिजे. द स्मॉलेस्ट 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर, जो लहान आहे त्याचे 5 पट केलं, इज 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर, जो सगळ्यात मोठा आहे त्याचे 4 पट केलं आणि त्याच्यात 9 मिळवला, तर हे सारखं होतं. सिम्प्लिफाय करा. 5x इक्वल टू 4 × x प्लस 4 × 2 8 प्लस 9, हा 4x इकडे मायनस करा. 5x मायनस 4x इक्वल टू 17. इथे फक्त 1 उरणार आहे, म्हणजे x उरणार आहे. x इक्वल टू 17. x ची व्हॅल्यू 17 आली. मग x+1 किती? 17 + 1 इक्वल टू 18 आणि x+2 17 + 2 इज इक्वल टू 19. मग आपण काय म्हणणार? सो द नंबर्स आर 17, 18 and 19. 17, 18 and 19. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते सॉल्व करू शकतो. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, बघूया क्वेश्चन नंबर 8. Question number 8. Raju sold a bicycle. To Amit at 8% profit. 8% profit. Amit repaired it, spending ₹54. Then he sold the bicycle to Nikhil for ₹1134 with no loss and no profit. Find the cost price. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. बघा उदाहरण काय नेमकं बघा. राजूने एक सायकल विकली अमितला 8% नफ्यावरती. ओके, अमितने त्याची थोडीशी रिपेअरिंग केली, त्यासाठी ₹54 खर्च केला आणि ती निखिलला विकली, पण विकताना नो लॉस नो प्रॉफिट, म्हणजे तेवढं
खर्च करून, रिपेरिंगचा खर्च करून त्याला जेवढ्याला पडली असेल ती सायकल तेवढंच त्याने निखिलला विकली. आपल्याला काढायचं आहे की ॲक्च्युली जो राजू होता त्या राजूची खरेदी किंमत काय असेल, परचेसिंग प्राईस काय असेल राजूची, किंवा त्याला आपण कॉस्ट प्राईस म्हटलं आहे, खरेदी किंमत म्हटलं आहे. मग आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की राजूने जेवढ्याला घेतली असेल, लेट द कॉस्ट प्राईस ऑफ राजू इज ₹X. त्याने समजा X घेतली. ओके, त्याच्यावर त्याने 8% नफा लावला. बरोबर आहे. मग 8 प्रॉफिट किती होईल? 8%ने त्याच्यात होईल. ओके, अमितने ती रिपेअर केली. रिपेअर केली. मग 8% नफा देऊन जेव्हा राजूने त्याला विकली त्यावेळेस त्याची ती परचेसिंग प्राईस असेल. अमित सेलिंग, ती परचेसिंग प्राइस, आणि त्याने कोणाला विकली आहे? निखिलला. मग अमित सेलिंग प्राइस इज इक्वल टू, म्हणजे निखिलची ती परचेसिंग होणार आहे, खरेदी किंमत होणार आहे. अमितची सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस त्याची किती आहे तिथे? ₹1134 ही त्याची विक्री किंमत आहे अमितची. ओके, पण अमितची सेलिंग प्राइस म्हणजेच काय? अमित बाईंग प्राइस, खरेदी किंमत, प्लस त्याने केलेला खर्च, रिपेरिंग चार्ज इज इक्वल टू 1134. त्याने जेवढ्याला घेतली अमितने त्याला ₹54 खर्च केला त्याने. म्हणजे इथे परत अमित बाईंग प्राइस इज प्लस 54 इज इक्वल टू 1134. Therefore, Amit's buying price is equal to, ही मायनस करा, 1134 मायनस 54 इज इक्वल टू ₹0. 13 मधून 5 गेले 8 आणि 0, म्हणजे ₹1080 अमितने खरेदी केली ती. बरोबर आहे. मग अमितने खरेदी करताना राजूने किती नफा कमवला होता? 8%. At this, Raju got 8% प्रॉफिट. त्याने ज्यावेळेस अमितला ही ₹1080 विकली त्यावेळेस त्याला किती नफा मिळाला? राजूला 8% प्रॉफिट मिळाला. म्हणजे काय? दॅट इज जर ती वस्तू ₹100 असती तर त्याने ती कितीला विकली असती? ₹160, तरच 8% नफा झाला असता त्याला. बरोबर आहे. ₹100 असती तर कितीने विकली असती? ₹160. त्याने ऑलरेडी विकली केवढ्याला? 1080ला. 1080ला, आणि त्यावेळेस त्याची किंमत किती असेल? मग X आपण जी मानली वरती कॉस्ट प्राइस म्हटलंय त्याला. 100ची असती तर 160ला मिळाली असती. Xची होती म्हणून ती केवढ्याला मिळाली? 1080ला. काय रिलेशन तयार झालं इथे? या पद्धतीने फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होईल? 100 इंटू 1080 इज इक्वल टू 108 इंटू X. इकडे हे डिवाइड करा. 100 इंटू 1080 डिवाइडेड बाय 108 इज इक्वल टू X. 108ने जर डिवाइड केलं, 108 1 108, इथे उरले 10. 100 इंटू 10 दॅट इज 1000. म्हणजे Xची जी आली किंमत ती किती आली? 1000. काय 1000 आली? द कॉस्ट प्राइस ऑफ द bicycle for Raju is ₹1000. म्हणजे ती राजूने 1000ला घेतली, 8% नफा कमावला, अमितला विकली. ती अमितला केवढ्याला पडली? 1080ला. त्याने ₹54 खर्च केला, म्हणजे सगळे झाले ₹1134. आणि ह्याच किमतीला त्याने कोणाला विकली? निखिलला. अशा पद्धतीने ₹1000ची सायकल निखिलला ₹1134 पडली.
ओके, बघूया प्रश्न क्रमांक 9. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. इथे प्राईस शब्द लिहा, फार झालं तर आम्ही सेलिंग प्राईस असं लिहिणं अपेक्षित होतं. ठीक. Question number 9. A cricket player scored 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the three matches be 230. ओके, काय अर्थ नेमकं बघा. अ क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 runs in first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match. Late he scored X runs in the third match. ओके, तिसऱ्या मॅचमध्ये त्याने एक्स रन केले. ओके, आता ॲव्हरेज देऊन ठेवले तिघांचं. ॲव्हरेज म्हणजे काय, तिघांची ॲडिशन. मग काय 180 फर्स्ट मॅच, सेकंड मॅचला 257, थर्ड मॅचला एक्स, याचं ॲव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 230. ॲव्हरेज म्हणजे असं असतं, सगळ्यांची बेरीज भागिले जेवढ्या टर्म असतील तेवढ्या डिवाइड करायचं. मग इथे आता ही बेरीज होईल 7 8 आणि 5 13 4 प्लस एक्स, हा 3 इकडे मल्टिपल जाईल, 230 इंटू 3. देअरफॉर 437 प्लस एक्स इक्वल टू 096. देअरफॉर एक्स इक्वल टू 690 मायनस 437 इज इक्वल टू 10 मधून 7 गेले 3, 8 मधून 3 गेले 5 आणि हे 2. दॅट इज ही स्कोर्ड 253 runs in the third match. तिसऱ्या मॅचमध्ये त्याने 253 रन केले. अशा पद्धतीने आपण त्याची रन्स काढू शकतो की थर्ड मॅचमध्ये त्याने किती केले. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. बघूया शेवटचं एक्झाम्पल.
Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir if the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. प्रश्न काय नीट समजून घ्या व्यवस्थित, काय विचारलंय बघा. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 more than 3 times द एज ऑफ विरू. मग विरूचं जर आपण प्रेझेंट एज मानलं तर सुधीरचं किती प्रेझेंट एज मानून घेऊ. लेट विरूज प्रेझेंट एज इज x years. Therefore, Sudhir's present age is विरूच्या वयापेक्षा किती असणार आहे. प्रेझेंट एज इज 5 more than 3 times द एज ऑफ विरूच्या 3 times म्हणजे 3x आणि त्याच्यापेक्षा 5 नाही जास्त 3x + 5 years हे सुधीरचं असणार आहे. नंतर अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिलचं जे एज आहे सो अनिल्स एज इज सुधीरच्या निम्मे म्हणजे ह्या सुधीरच्या निम्मे म्हणजे काय 3x + 5/2 years. अनिलचं पुढे काय रिलेशन आहे बघा. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज टू 3 times अनिल्स एज इज 5:6. रिलेशन बघा. द सम रेशो दिलाय सम ऑफ सुधीरचं वय 3x + 5. नंतर विरूज एज विरूचं एज किती आहे x. ह्या दोघांची बेरीज. याच्यावर रेशो कोणाचा घेतलाय एज टू द 3 times अनिल्स एज. मग अनिलच्या 3 times याच्या भागिले 3 × 3x + 5/2 आणि हा रेशो आहे 5:6 म्हणजेच 5/6. थोडंसं सिम्प्लिफाय करूया आता. इथे काय होईल बघा. आता या ठिकाणी हा 3x + x आहे. इथून 3x + x म्हणजे 4x + 5 आणि हा डिवाइड करताना याने याला मल्टिपल करावं लागेल म्हणजे किती होईल 9x + 15 आणि त्याला डिवाइडेड बाय 2. हा 2 तसाच आहे इज इक्वल टू 5/6. आता हा जेव्हा पूर्ण तिकडे मल्टिपल जाईल तर रिसिप्रोकल होईल त्या ठिकाणी. किंवा अजून आपल्या लक्षात ठेवायचं असेल तर इथे यांना अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर याचा डिनॉमिनेटर आपण 1 घेऊ शकतो आणि याला मल्टिपल करायचं असेल तर उलटं होणार आहे. म्हणजे काय 4x + 5/1 याचा डिनॉमिनेटर. मग याचा केलं तर याला आपण डिवायडेड आहे. हा पूर्ण डिवायडेड आहे. त्याला मल्टिपल करायचं असेल तर काय करणार आपण 2/9x + 15 इज इक्वल टू 5/6. हे महत्त्वाचं आहे. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर म्हणजे काय होईल 2 ने याला मल्टिपल करा म्हणजे 8x +
5 बरोबर आहे. 5 इंटू 2 10 आणि इथे 1ने मल्टिपल केलं तर काही फरक पडणार नाही. इज इक्वल टू 5/6. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण एक्स काढू शकतो, विरूचं प्रेझेंट एज काढू शकतो. पुढचं एक्झाम्पल तुम्ही लिहिलं असेल तर आपण हे पुसून टाकूया. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6ने इकडे मल्टिपल करा. 6 इंटू 8x प्लस 10 इज इक्वल टू 5 इंटू 9x प्लस 15. सिम्प्लिफाय करूया. इथे 48x प्लस 60 इज ए 45x प्लस 75. आता हा 45x इकडे आणा म्हणजे मायनस होईल, हा 60 जाऊ द्या म्हणजे मायनस होईल. म्हणजे काय 48x मायनस 45x इक्वल टू 75 मायनस 60. इथे उरले 3x, इथे उरले 15. एक्सने डिवाइड केलं तर एक्स 3ने तिकडे डिवाइड केलं तर 15/3 म्हणजे 5 इयर्स. देअरफॉर विरूज प्रेझेंट एज इज 5 इयर्स. दिस इज द फायनल आन्सर. या पद्धतीने विरूचं आजचं वय असेल 5 वर्ष. ज्या अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे दिलेल्या माहितीवरून तुम्हाला एक तर इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे आणि एकदा इक्वेशन फॉर्म केलं की पुढचं काम एकदम सोपं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 12.2 कंप्लीट केलं आहे. चॅप्टर 12 कंप्लीट झालं आहे. पुढचं असणार आहे आपलं चॅप्टर 13 नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.